डिसेंबर महिन्यात गोल्डन कार्डसाठी विशेष मोहीम. जिल्हाधिकारी आशिष एरेकर. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविकांचा सन्मान. नमस्कार, मी जयश्री सोनवणे. ब्लू स्टॉम टीव्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे विदर्भ प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून. पात्र नागरिकांना आरोग्याची सुविधा देण्यासाठी गोल्डन कार्ड देण्यात येत आहे. सदर कार्ड काढण्याची जबाबदारी आशा सेविकांवर देण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्ड महत्त्वाचे असल्याने डिसेंबर महिन्यात गोल्डन कार्डसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात गोल्डन कार्ड नोंदणी संबंधी बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले, आयुष्यमानच्या जिल्हा समन्वयक डॉक्टर अंकिता मटाले यांच्यासह आशा सेविका उपस्थित होत्या. आशा सेविकांना आता नवीन कार्ड नोंदणीसाठी 20,000 रुपये तर वितरणासाठी 10,000 रुपये मानधन मिळणार आहे. त्यामुळे आशा सेविकांनी यात सक्रिय सहभाग नोंदवावा. यासाठी येत्या 2 दिवसात आशा सेविकांचे लॉगिन ID सक्रिय करावे. कार्डची नोंदणी होण्यासाठी मोहीम राबवावी लागणार आहे. यासाठी संपूर्ण डिसेंबर महिन्यात या नोंदणीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. नोंदणीचे काम गतीने होण्यासाठी आशांना लाभार्थ्यांच्या याद्या पुरविण्यात येणार आहे. नोंदणीसाठी तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सामुदायिक आरोग्य अधिकारी, ग्रामसेवक यांच्या सहकार्याने डिसेंबर महिन्यात मोहीम घेण्यात येणार आहे. या योजनेत रुग्णांवर उपचारासाठी जिल्ह्यातील 51 रुग्णालये अंगीकृत असून निःशुल्क उपचार करण्यात येतात. यासाठी नोंदणीला गती देण्यात येणार आहे. शिधापत्रिकेवर या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे शिधापत्रिकेत नाव नसल्यास शिधापत्रिका अद्ययावत करावी. त्यानंतर 60 दिवसात लाभार्थ्यांचे नाव यादीत येणार आहे. यावेळी नोंदणीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविका नीता खंदेजोड, वर्षा आडोळे, मुक्ता वानखेडे, गुंफा खडसे, वनिता पंचाळे, जयश्री देवळे, पंची दहिकर, काजल सांबरकर, सीमा सोनोने, गीता गावंडे, इंदिरा मोहोळ, कल्पना मेश्राम, शेषकन्या थोरात, सुनीता चौरकर यांचा जिल्हाधिकारी श्री एरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज.